नमस्कार पालक मित्रांनो. आपल्या मुलाला नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करायला अडचण येते का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि त्यासोबत आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा. नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला काही दोन गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. की पहिली महत्वाची गोष्ट की एका वर्षामध्ये जे काही नॉर्मल इयर असणार आहे, नॉर्मल म्हणजे जे काही लिप इयर नाहीये, अशा इयर मध्ये नंबर ऑफ डेज असतात 365 आणि 12 मंथ्स पाहायला मिळतात. पण विषय असा असतो की ह्या 12 मंथ्स मध्ये नंबर ऑफ डेज प्रत्येकामध्ये आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. मग कुठल्या मंथ मध्ये किती नंबर ऑफ डेज आहेत हे पण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग तुम्ही सगळ्यांनी आपल्या हाताचा ही मूठ बंद करा आणि दुसरं बोट जे असणार आहे ते या ठिकाणी हा जो काही उंचवटा तुम्हाला पाहायला मिळतोय या उंचवट्यावरनं अशा पद्धतीने बोट फिरवायचं. एकदा आपल्याला उंचवटा लागेल, आपला बोट एका खोलगट भागात जाईल, परत उंच भागात, परत खोलगट भागात, परत उंच आणि खोलगट. ठीक आहे, असं एकदा करून बघा सगळ्यांनी. आलं लक्षात? आता जिथं उंचवटा असेल त्याला 31 डेज कन्सिडर करा आणि जो खोलगट भाग असणार आहे त्याला 30 डेज कन्सिडर करा. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. उंच भागाला 31 डेज, खोलगट भागाला 30 डेज. ओके. आता माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, मंथ आपल्याला बोलायचे असणार आहे. जानेवारी खोलगट भागात गेला, फेब्रुवारी उंचवट्यात गेला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्टला सुरुवात करताना परत उंच भागापासून सुरुवात करायची. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. तर मग तुम्हाला मी सांगितलं की जे उंचवटे असतील त्या ठिकाणी जे पण काही मंथ्स येतील लेकरांनो, तर ते 31 डेज असतील आणि जो खोलगट भाग असणार आहे तिथं जे पण काही मंथ येणार आहे तो 30 डेजचा मंथ असणार आहे, एक्सेप्ट फेब्रुवारी. कारण फेब्रुवारीमध्ये आपल्याला 28 डेज पाहायला मिळतील आणि जर का ते इयर लीप इयर असेल तर 29 डेज येणार आहेत. तर लक्षात आलं तुम्हाला? जानेवारी किती? 31 डेज, फेब्रुवारी 28 और 29 डेज, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलैमध्ये किती डेज येतील मग? 31. आणि जुलै नंतर परत कुठला मंथ येतोय? ऑगस्ट. तर ऑगस्ट मध्ये पण 31 डेज असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार मग आपण या ठिकाणी पाहू शकतो, जानेवारी 31 डेज, फेब्रुवारी 28 और 29 डेज, मार्च 31, एप्रिल 30 डेज, मे 31, जून 30 डेज. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जुलै आणि ऑगस्ट मध्ये 31 डेज येतील, सप्टेंबर मध्ये 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 अँड डिसेंबर 31 डेज. राहील लक्षात? सोपं एकदम. ठीक आहे, ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट, आपल्याला परीक्षेत किंवा गणितामध्ये त्या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आजची डेट आहे 15 जानेवारी 2026. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं गेलं की 15 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 या ज्या काही दोन तारखा डेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, या डेट्स मध्ये इन बिटवीन दीज टू डेट्स हाऊ मेनी नंबर ऑफ डेज आर देअर, हे जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर एकदम बऱ्याच वेळा जी खूप कॉमनली होणारी मिस्टेक आहे ती मिस्टेक काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. की आपल्याला ह्या दोन तारखांमधला नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करायचे आहेत, तर मग इथे विद्यार्थी काय करतात? 31 मायनस 15 करतात, बरोबर आहे. आणि ही जी काही सबट्रॅक्शन असणार आहे ही आपल्याला त्या ठिकाणी 31 मायनस 15 इज इक्वल टू 16. ओके, ही आपल्याला 16 येताना पाहायला मिळते. आणि आन्सर लिहिणार आहेत मुलं की नंबर ऑफ डेज बिटवीन 15 जानेवारी 2026 टू 31 जानेवारी 2026 आर 16. पण असं जर कराल तर मग तुमचं उत्तर चुकणार आहे. कसं चुकतंय ते आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल कॅलेंडर जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू आणि काउंट करू. खरंच 16 डेज येत आहेत का? तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंय तारखा कुठल्या सांगितलंय की 15 जानेवारी टू 31 जानेवारी. ठीक आहे, आपण काउंट करू मुलांनो, तुम्ही पण माझ्यासोबत काउंट करा की खरंच 16 डेज आपल्याला पाहायला मिळत आहेत का? तर हा पहिला दिवस, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 31 ला कितवा नंबर ऑफ डे आला? 17. तर लक्षात घ्या, जर का तुम्ही 31 मायनस 15 करून जर का नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट कराल तर मग ते उत्तर चुकतंय मुलांनो. मग यासाठी करायचं काय आहे? जर का आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन तुम्ही केली तर सबट्रॅक्शन काय आली? 31 मायनस 15 केलं तर 16 आन्सर आलं.
पण मग ऍक्च्युअली आपण काउंट केलं तर 16 डेज काउंट होत नाहीये, ते 17 डेज काउंट होत आहेत. मग यासाठी इथे आपल्याला एक ट्रिक करावी लागणार आहे. ती काय आहे त्याकडे नीट लक्ष द्या. करायचं काय मुलांनो, सेम प्रोसेस करायची आपल्याला. 31 - 15च करायचंय. फक्त इथे थोडीशी ऍडव्हान्स स्टेप आपल्याला घ्यायची आहे. काय करायचं पहा, ब्रॅकेट मध्ये घ्यायचा 31 - 15 आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. ज्या पण डेट्स दिलेल्या आहेत त्याच टाका. 31 - 15च टाका. पण इथे हे ब्रॅकेट मध्ये टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यात +1 करा. ओके. आणि ज्यावेळेस आपण असं करतो तर आपल्याला 31 - 15 केल्यानंतर आपला जो काही डिफरन्स असणार आहे हा 16 येतो. हा +1 आपण का घेतोय, कारण तो ऍक्च्युअल डे जो आहे, फॉर एक्झाम्पल 15th डे जो आहे हा कन्सिडर केला जात नाही ज्यावेळेस आपण नॉर्मल मेथडने सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस. आणि तो कन्सिडर करावा लागणार कारण त्याला आपल्याला काउंट करायचं ना लेकरांनो. म्हणून याला इथं +1 करायचं आणि मग आपलं जे काही आन्सर असणार आहे 16 + 1 = 17. आणि या तारखांमध्ये जे पण काही नंबर ऑफ डेज असतील तर ते आपल्याला 17 येताना पाहायला मिळतं, की जे आपण कॅलेंडर मध्ये मी तुम्हाला काउंट करून दाखवलं. व्हिडिओ आवडला असेल मुलांनो तर जरूर लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू सो मच. आणि इथून पुढचे असेच व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.